आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन। युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे। काय झालंय माते? ही आज कसली वस्त्र नेसलीयत? आपली आभूषण कुठे आहेत? आपल्या कपाळावर कुंकू नाहीये. काय झालंय माताश्री? महाराज तुमच्या दालनातही नाहीयेत. हा पूर्ण राजमहाल उदास का बरं वाटतोय? कुठे आहेत महाराज? कुठे आहेत माझे पिताश्री? बोल ना माते, कुठे आहेत पिताश्री? पुत्र, या जगामध्ये जो जन्म घेतो, एक ना एक दिवस त्याला जगाचा त्याग करावाच लागतो. प्राण त्याग केल्यानंतर जी गती धर्मात्मा पुरुषांची होते, जे परमधाम त्यांना मिळतं, तुझे पिता पण त्याच परमधामात निघून गेले. रस्त्यात माझं हृदय भीतीने नुसतं ग्रासलं होतं. माझे सारे अपशकून, सगळी दुःस्वप्न सत्य ठरलीच शेवटी. अघटित झालंच शेवटी, अघटित घडलं शेवटी माते.
धीर धर माझ्या बाळा. तू तर आपल्या पित्याप्रमाणे धीर आणि वीरपुरुष आहेस. जगतात सगळ्या प्राण्यांना कधी ना कधी या नश्वर शरीराचा त्याग करावाच लागतो. ही गोष्ट अटळ आहे. तुझ्यासारखे सत्पुरुष या करता शोक करीत नाहीत माझ्या बाळा. माते, माते, मी किती अभागी आहे माते. आपल्या महान पित्याचे अंतिम दर्शन पण नाही करू शकलो. पिताश्री, पिताश्री, आपण माझी प्रतीक्षा पण नाही केली. जाण्याच्या आधी मला भ्राता रामाच्या हाती सोपवून जातं. माते, त्यांनी जाण्याच्या आधी मला अवश्य बोलावलं असेल. त्या समयी आपण सगळे त्यांच्या जवळ होतात, केवळ मीच नव्हतो. त्यांना अवश्य माझी आठवण आली असेल. सांग ना माते, प्राणत्याग करतेवेळी त्यांचे अंतिम शब्द काय होते? सांग माते, सांग माते, अंतिम शब्द काय होते? ते शेवटच्या क्षणी केवळ रामाचंच नाव घेत होते, केवळ रामालाच बोलवत होते. केवळ रामदादालाच बोलावलं? तर मग रामदादा पण त्यांच्या जवळ नव्हते? नाही. परंतु परंतु असं काय अकस्मात झालं की रामदादा पण त्यांच्याजवळ पोहोचू शकले नाहीत? आपण तर त्यांच्याजवळ होतात. नाही, त्यांनी महाराणी कौसल्याच्याच कक्षात प्राणत्याग केला. माता कौसल्याच्या दालनातच प्राणत्याग केले? त्यावेळी भ्राता राम आणि लक्ष्मण कुठे होते? वनामध्ये. वनामध्ये? वनामध्ये का? महाराजांनी स्वर्गवासी होण्यापूर्वी त्यांना 14 वर्षाचा वनवास दिला होता. वनवास? भ्राता रामाला वनवास? नाही, असं कधीही होऊ शकत नाही. हा दंड तर भयंकर अपराधांना दिला जातो. माझे रामदादा तर सत्य, धर्म आणि मर्यादेची मूर्ती आहेत. मग त्यांना हा दंड कोणत्या कारणाने दिला गेला? बोल माते, बोल माते, काय दोष होता त्यांचा? कोणाचा कोणताही दोष नव्हता. केवळ वचन पाळण्याची गोष्ट होती. आणि तुझ्या पित्याने एका सत्यनिष्ठ धर्मपरायणासारखं आपलं वचन पाळण्यासाठी आपले प्राण सुद्धा अर्पण केले. कुठलं वचन? कोणाला दिलं होतं त्यांनी वचन? मला. आपल्याला? काय वचन दिलं होतं त्यांनी आपल्याला? ही एक मोठी कहाणी आहे. नंतर कधी आई. आता तू यात्रेहून थकून आलायस, थोडा विश्राम कर. तुला आता सगळी कर्तव्य पार पाडायची आहेत. आपल्या पित्याचा अंत्यसंस्कार करायचा आहे. अयोध्येचा राज्यकारभार सांभाळायचा आहे. एका राजाला लहान मुलासारखं वागणं शोभा नाही देत. ही अश्रू ढाळण्याची वेळ नाही. तुला तुझ्या कर्तव्याचा विचार केलाच पाहिजे. अगदी बरोबर बोललीस तू माते. ही वेळ अश्रू ढाळण्याची नाही. मला तर असं वाटतंय जणू राजमहालात एक मोठं षडयंत्र रचलं गेलंय. कोणी दुष्टाने आपल्या वंशाचा सर्वनाश करण्यासाठी आमच्या सुख आणि शांतिमय जीवनात विष कालवलं आहे.
माझं पहिलं कर्तव्य तर हेच आहे की त्या षडयंत्राच्या मुळाशी जाऊन त्याला दंड द्यावा ज्यानं माझ्या पित्याची हत्या केली आहे, ज्याने माझ्या भावाला रामाला देशाबाहेर काढले, ज्या पाप्याने आपल्या वंशावर असा क्रूर आघात केलाय. मी कधीही त्याला जिवंत सोडू शकत नाही, कधीही जिवंत सोडू शकत नाही. काय तू त्याला प्राणदंड देशील? अवश्य, मग तो स्वतः काळ असला तरी. तर तुला तो दंड मला द्यावा लागेल. आपल्याला? हो, मला. मीच महाराजांकडे 2 वचनं मागितली. महाराजांनी मला 2 वर दिले होते. सांगितलं होतं, जेव्हा मनात येईल तेव्हा माग. इकडे तुझ्या जाण्यानंतर कौसल्याच्या सांगण्यानुसार महाराजांनी रामाचा राज्याभिषेक करायचं निश्चित केलं होतं. महाराणी कौसल्याने विचार केला, कैकेयीचा पुत्र भरत तर इथं नाहीये, आलेल्या संधीचा लाभ घेऊन आपल्या पुत्रास राजा का नाही बनवावं. परंतु मी असं नाही होऊ दिलं. मी इथं असताना तुला या राज्यापासून कोणीही वंचित नाही करू शकणार. मी महाराजांकडनं आपले 2 वर मागून घेतले, तुझ्यासाठी अयोध्येचे राज्य आणि रामाकरता 14 वर्षाचा वनवास. मी तुझी वाट अगदी सोपी केली आहे. बिचाऱ्या मंथराने या कार्यात माझी पूर्ण सहाय्यता केली. तिनंच हा उपाय सुचवला, तिनंच माझे डोळे उघडले आणि मी सगळं सांभाळून घेतलं. रामाच्या बरोबर सीता आणि लक्ष्मण विना तक्रार त्यांच्या बरोबर वनात गेले. सगळं काम अगदी सहज सोपं झालं होतं. परंतु विधात्याने मध्येच थोडीशी उलथापालथ केली. महाराज रामाच्या वियोगात स्वर्गवासी झाले. मला माहिती आहे, पित्याच्या स्वर्गवासामुळे तुला खूप दुःख होतं. ते तर आम्हा सगळ्यांनाच होतंय. महाराज तर आता परतून येणार नाहीत, परंतु तुला त्यांच्या वचनांचं पालन करावंच लागेल. त्यांच्या वचनानुसार तू या विशाल साम्राज्याचा एक छत्रसम्राट आहेस. हे निष्कंटक राज्य तुझंच आहे. म्हणूनच सांगते, आता धीर धर आणि आपलं राज सिंहासन सांभाळ राजन. भरता, कोणा साधारण मनुष्याचं या परिस्थितीमध्ये शोकाकुल होणं हे तर स्वाभाविक आहे. परंतु तू तर साधारण नाहीयेस. तू तर स्थितप्रज्ञ आहेस, सदाचारी आहेस. तुझी बुद्धी वेदांचं अनुसरण करणारी आहे. यावेळी तुला राजाचं कर्तव्य पाळायचंय. तू माझ्याकडे असं का पाहतोयस? मी जे काही केलंय ते तुझ्या भल्यासाठीच केलंय. तू माझं भलं नाही केलंस, तू माझा सर्वनाश केला आहेस. या कुकर्मानं तू मला या रघुकुलाचा सर्वात कलंकित पुरुष करून टाकला आहेस. अगं पापिणी, कुलनाशिनी, यापेक्षा असं केलं असतंस की ज्या दिवशी माझा जन्म झाला त्याच दिवशी स्वतःच्या हाताने माझा गळा दाबून मला मारून टाकला असतंस. त्यामुळे मी आज अपयशाच्या मृत्यूने तर मेलो नसतो. माझ्या भाग्याची विडंबना तरी बघा. मला रघुकुलासारखा उज्ज्वल वंश मिळाला. वीर, पराक्रमी, सत्यनिष्ठ आणि परम धर्मात्म्यासारखा दशरथ पिता मिळाला. 3ही लोकात वंदनीय असा श्रीरामासारखा भाऊ मिळाला. आणि तुझ्यासारख्या पापी, कुलनाशिनी आणि नीच मातेच्या पोटी जन्म दिला गेला. हे विधाता, यापेक्षा मोठी क्रूर चेष्टा तू कोणाची करू शकतोस? अगं पापिणी,
परमधर्मात्मा श्रीरामांना वनात पाठवण्याची गोष्ट बोलताना तुझ्या जिभेचे तुकडे तुकडे का नाही झाले? तू भावनेच्या आवेगात आपल्या भल्याची गोष्ट समजू शकत नाहीस मूर्खा. तू आपल्या भाग्याला ठोकर मारतोयस. अगं माझं भाग्य तर त्याच दिवशी फुटलं होतं ज्या दिवशी माझा भाऊ श्रीराम वनवासात निघून गेला. तो श्रीराम दादा जो तुला आपल्या मातेपेक्षा अधिक प्रेम करत होता, ती कौशल्या माता जी तुला आपल्या बहिणीपेक्षा जास्त मानत होती, त्यांच्या एकुलत्या एक पुत्राला वनवासात पाठवताना तुझं हृदय आक्रंदलं नाही का? तुझ्या हृदयाचे तुकडे तुकडे का नाही झाले? असं क्रूर वरदान मागताना तुझ्या तोंडात किडे का नाही पडले? तुझी जिव्हा जळून का नाही गेली? ही तू कसली मूर्खासारखी बडबड करतोयस? तुला का नाही समजत की प्रत्येक मातेला आपल्या पुत्रास मोठं करण्याचा लोभ असतो? लोभ? लोभच तर पापाचं मूळ आहे. लोभ मनुष्याला तुझ्यासारखा आंधळा करतो ज्याला पाप आणि पुण्यातला कोणताच भेद दिसत नाही. अगं श्रीरामांवर मनुष्यच काय पशुपक्षी पण प्रेम करतात, परंतु तू तर त्यांच्यापेक्षाही हीन निघालीस जिने त्यांना घरातून बाहेर काढलं. तू नारी नाहीस, मानवता नसलेली कोणी राक्षसीण आहेस, राक्षसीण. भरता, मी जे काही केलंय ते तुझ्यासाठीच केलंय रे. मी तुझी आई आहे रे भरता, मी तुझी आई आहे. नाही, आजपासून तू माझी माता नाहीस. मला जन्मजन्मांतर नरकात राहणं स्वीकार आहे, परंतु तुला आपली माता म्हणणं स्वीकार नाही. भरता, जर माझा आवाज इथून परलोकात पोहोचत असेल तर पिताश्री तुम्हीही ऐका. आज तुमच्या या भागी पुत्रानं कैकेयीचा त्याग केला आहे. नाही. आणि पिताश्री, आपण मला आशीर्वाद द्या की आपल्या इच्छेनुसार श्रीरामांना वनातून आणून अयोध्येच्या राजसिंहासनावर बसवू शकेल. महाराणी कैकेयी, जर तू स्त्री नसतीस तर तुझ्या या दुष्ट कर्मासाठी आज मी आपल्या हाताने तुझे तुकडे तुकडे केले असते. भरता, पापाच्या अशा जिवंत मूर्तीला जीवित राहू देणं ही पापच आहे. परंतु असं केल्याने माझा भाऊ राम माझा परित्याग करेल म्हणूनच मी विवश आहे. परंतु आज नंतर तुझं हे कलंकित तोंड मी कधीही बघणार नाही. नाही भरत, कधीही बघणार नाही. नाही माझ्या बाळा. आणि या दालनात जिथं माझं बालपण माझ्या पिताजींच्या कुशीत गेलं, त्या दालनातही परत कधीही येणार नाही. भरत, या दालनात परत कधीही येणार नाही. नाही माझ्या बाळा. या दालनात परत कधीही येणार नाही. भरत, 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 भरत. आर्य सुमंत, भरत आलाय म्हणून महाराजांच्या शवास तेलातून बाहेर काढून अंतिम यात्रेसाठी उचित रूपात सजवलं जावं. बरं झालं की कुमार सरळ मातेच्या कक्षात गेला, अन्यथा हे करुणाजनक दृश्य त्याला सहन झालं नसतं. आपण तयारी करावी. मी भरताला जाऊन समजावतो. जशी आज्ञा गुरुदेव. थांब जरा शत्रुघ्न. नाही नाही, क्षत्रिय स्त्रीवर कधीही हात नाही उचलत. मला सोडा दादा. तुम्हाला नाही माहित, हीच या अनर्थाचं मूळ आहे. मला सगळ्या गोष्टी समजतायत. हीच आहे, हिच्यामुळेच आज रघुवंशाच्या सुख शांतीचा नाश झालाय. हिच्यामुळेच आपले पिता स्वर्गवासी झाले. श्रीराम आणि सीताबाईंनी वनात वणवण फिरतायत. ही या स्त्रीला जिवंत सोडणार नाही. शत्रुघ्न, हिला मारूनच माझ्या आत्म्याला शांती मिळेल. थांब जरा शत्रुघ्न. मारून टाकेन. शत्रुघ्न थांब जरा. थांब जरा शत्रुघ्न. जे तू हिचं करू पाहतोयस तेच मी महाराणी कैकेयीचं करू पाहतोय. पण काय करू, विवश आहे. असं केलं
त्यानंतर रामदादा आपलाच परित्याग करतील. मोठ्यात मोठ्या समस्येतही ते धर्माची मर्यादा सोडण्याची आज्ञा कधीही देणार नाही. मग काय हिला असंच सोडून द्यायचं? शत्रुघ्न, श्रीराम जेव्हा आपले राजे होतील तेव्हा तेच या राक्षसिणींना दंड देतील. जा मंथरा, निघून जा, निघून जा इथून. शत्रुघ्न, माता कौशल्येला मी कसं तोंड दाखवू? त्यांना काय सांगू? त्यांना कसं समजावून सांगू की मी निर्दोष आहे? माते, 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 मी आहे भरत. भरत, भरता, तू आलास पुत्रा. मी तुझीच वाट बघत होते. इथे माझं बोलणं कोणीच नाही ऐकत. मला माझ्या रामाजवळ कोणीच नाही घेऊन जात. आता तू तर राजा झालायस ना. मी प्रार्थना करते, आपल्या सेनेला आज्ञा देऊन जिथे रामाला सोडून आले त्याच वनात त्याच्या मातेला पण सोडून ये. माते, मंगल भाव मनात जपोनी दशरथ राज आनंदे मनोमनी. सीताराम चरित अति पावन मधुर सरस रस किति मन भावन.